नमस्कार बालमित्रांनो. ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय इंग्रजी ॲक्टिव्हिटी 32. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला क्राफ्टबद्दल माहिती घ्यायची आहे. तर पहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. पहा, रिस्पॉन्ड टू द टीचर्स क्वेश्चन्स बेस्ड ऑन क्राफ्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजेच तुमचे शिक्षक तुम्हाला क्राफ्ट ॲक्टिव्हिटीवर जे प्रश्न विचारतील त्याला प्रतिसाद द्या. फॉलो द टीचर्स फॅसिलिटेटर्स इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच शिक्षक आणि तुमचे सहकारी तुम्हाला जे सूचना देतील त्यांचे पालन करा. मेक द फ्लावर्स फ्रॉम मार्बल पेपर. मार्बल पेपरपासून फुले तयार करा. त्यानंतर पहा, मेक अ पोस्टर टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही जी फुले तयार केलेली आहेत त्याचे एक पोस्टर तयार करा आणि तुम्ही जी कृती केलेली आहे ती एक्सप्लेन करा. त्यानंतर पहा, प्रेझेंट द पोस्टर टू शो हाऊ टू डू दॅट क्राफ्ट ॲक्टिव्हिटी अँड डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ॲक्टिव्हिटी टू युअर फॅसिलिटेटर ऑर इन ऑनलाईन लर्निंग मोड. म्हणजेच तुम्ही जी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी तयार केलेली आहे ती पोस्टरच्या साहाय्याने तुम्हाला दाखवायची आहे. म्हणजेच तुम्ही जी कृती केलेली आहे ती स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायची आहे. या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न, डू यू रिमेंबर एनी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम अर्लियर क्लास. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अलीकडे वर्गामध्ये कोणती क्राफ्ट ॲक्टिव्हिटी शिकलात ते तुम्हाला आठवते का? तर याचे उत्तर तुम्ही काय देणार सांगा. यस, आय रिमेंबर क्राफ्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम अर्लियर क्लास. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, विच टाईप ऑफ क्राफ्ट पेपर इज धिस. म्हणजेच तुम्ही वापरलेला क्राफ्ट पेपर कोणत्या प्रकारचा आहे? तर याचे उत्तर काय येईल. धिस इज मार्बल पेपर. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, विच शेप इज धिस. म्हणजे याचा आकार कोणता आहे? या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहेत. पहा, रेक्टँगल, ओव्हल, स्क्वेअर आणि सर्कल. तर या ठिकाणी आपण ज्या प्रकारचा कागद घेतलेला आहे ते उत्तर आपल्याला लिहावे लागेल. धिस इज सर्कल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फूल तयार करण्यासाठी गोल आकाराचा कागद घ्यावा लागेल. पुढचा प्रश्न पहा, हाऊ मेनी पेटल्स यू नीड टू जॉईन. म्हणजेच तुम्हाला किती पाकळ्या फूल तयार करण्यासाठी जोडाव्या लागतील. पहा, तर पहा, या ठिकाणी आपल्याला फूल तयार करण्यासाठी 6 पाकळ्या जोडाव्या लागतील. म्हणजेच आय नीड 6 पेटल्स टू जॉईन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, विच क्राफ्ट मटेरियल यू नीड टू मेक पोस्टर. म्हणजेच पोस्टर तयार करण्यासाठी तुम्हाला कोणते क्राफ्ट साहित्य लागेल? तर पहा, यासाठी आपल्याला व्हाईट शीट्स ऑफ पेपर लागेल. त्यानंतर कलर्ड मार्बल पेपर. त्यानंतर यासाठी आपल्याला फेविकॉलसुद्धा लागेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये पहा, आपल्याला मार्बल पेपरपासून फूल तयार करून दाखवलेलं आहे. पहा, आणि हे पोस्टर क्रिएशन आहे. तर पोस्टर तयार करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या पांढऱ्या व्हाईट शीटवर ही मार्बलची तयार केलेली फुले स्टेप बाय स्टेप चिटकावायची आहेत. तर सुरुवातीला आपण पाकळ्या तयार करणार. तर त्या पाकळ्यांचा आकार पहिल्या चित्रामध्ये चिटकावायच्या. त्यानंतर पाकळ्या कशा तयार केल्या ते सुद्धा या चित्रामध्ये चिटकवलेले आहेत. पहा, आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण फूल तयार करून चिटकवलेलं दाखवलेलं आहे. तर या कृती स्टेप बाय स्टेप आहेत. पहा, फूल तयार करण्यासाठी
लागणारे साहित्य आणि ती तयार केलेली कृती या ठिकाणी आपल्याला या पोस्टरवरून लक्षात येते. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला क्राफ्टपासून म्हणजेच पेपरपासून आणखी काही कलाकृती येत असेल तर तुम्ही याप्रमाणे ती तयार करा आणि त्यापासून एक पोस्टर तयार करा आणि त्या पोस्टरखाली तुम्हाला लागलेले साहित्य आणि ती कृती स्टेप बाय स्टेप लिहा. विद्यार्थी मित्रांनो, नमुन्यादाखल तुम्हाला या ठिकाणी मॅजिक वॉटरिंग कॅन म्हणजेच पाणी देणारा जादूचा डब्बा कसा तयार करायचा याचे पोस्टर दिलेले आहे पहा. आणि त्यानंतर तो कसा तयार केला याची माहिती आहे पहा. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर. दे वॉन्ट शॉवर्स एव्हरी डे बट वी कॅनॉट वेस्ट वॉटर. दॅट इज व्हाय I have made this magic watering can for them. To make the magic watering can, we need an empty tin with a lid, a nail and a hammer. This is how I made the can. पहा या ठिकाणी I made a hole in the bottom of the tin using the nail and the hammer. Then I took the lid and made many holes in it. I was very careful not to hurt myself. The magic watering can is now ready for use. Now see how I use my magic can. I put a finger on the bottom hole and fill the can with water. Then I put the lid on the tin and turn the tin upside down without removing my finger. See, now I will remove the finger. The shower starts. When I close the hole with my finger, the shower stops. Would you like to try this magic? It is because of air pressure that the water starts falling down from the can, and when it stops, that is also due to air pressure. The pressure of the air outside the can. विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टरवरून तुम्हाला मॅजिक वॉटरिंग कॅन कसा तयार करायचा याची कल्पना येते पहा. तर तुम्हीसुद्धा याचप्रमाणे पेपर क्राफ्ट तयार करा आणि त्याचे पोस्टर तयार करा. त्यानंतर या ठिकाणी जशी माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शिक्षकाला दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय सांगितलं आहे पहा. कन्व्हर्सेशन बाय स्टुडंट्स इन पेअर्स म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी केलेली आहे ती ॲक्टिव्हिटी तुमच्या मैत्रिणीसोबत संभाषणामध्ये सादर करा. त्यानंतर पहा, प्रेझेंटिंग पोस्टर अँड इन्फॉर्मेशन आयदर ऑनलाईन ऑर इन फ्रंट ऑफ देअर फॅसिलिटेटर फॅमिली मेंबर्स लिसनिंग टू द प्रेझेंटेशन ऑफ ऑदर्स. पहा या ठिकाणी तुम्ही तुमच्या क्राफ्ट ॲक्टिव्हिटीचे जे पोस्टर तयार केलेले आहे त्याची माहिती ऑनलाईन तुमच्या शिक्षकांना सांगा किंवा तुमच्या फॅमिली मेंबरना वाचून दाखवा. या ठिकाणी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे पहा. मेक अ पोस्टर विथ द हेल्प ऑफ कोलाज म्हणजेच कोलाजच्या साहाय्याने तुम्हाला या ठिकाणी पोस्टर तयार करायचे आहे. आणि त्यानंतर पहा, मेक अ व्हिडिओ ऑफ डिस्क्रायबिंग युअर पोस्टर अँड सेंड टू युअर टीचर. तर या ठिकाणी पहा, तुम्ही जी कोलाजच्या साहाय्याने पोस्टर तयार केलेलं आहे त्याचे वर्णन तुमच्या शिक्षकांना त्याचा व्हिडिओ करून पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, कोलाजचे पोस्टर तयार करायचे म्हणजे काय पहा, तर खूप सोपं आहे. तुम्ही पेपरमधील काही कात्रणे कट करा किंवा तुम्हाला आवडणारे काही चित्र कट करा आणि ते एका मोठ्या पांढऱ्या ड्रॉइंग शीटवर कलात्मकतेने म्हणजेच कल्पना करून चिटकवा आणि त्यापासून जे चित्र तयार होते त्याचे वर्णन थोडक्यात लिहा. या ठिकाणी पहा, कोलाजच्या साहाय्याने बिल्डिंगचे चित्र तयार केलेले आहे पहा.
तर यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे रद्दी न्यूजपेपर्स म्हणजेच वर्तमानपत्र, कात्री, फेविकॉल आणि रंगीत ड्रॉईंग शीट किंवा पांढरा ड्रॉईंग शीट घ्या. तर सुरुवातीला काय करायचं पहा. न्यूजपेपरचे आयताकृती उंच आकाराचे कात्रण तयार करा. त्यानंतर फेविकॉलच्या साहाय्याने ड्रॉईंग शीटवर हे कोलाज चिटकवा. वेगवेगळ्या आकाराच्या बिल्डिंगचे चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहा. विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळे चित्र कट करा आणि तुमच्या कल्पनेने कोलाजच्या साहाय्याने पोस्टर तयार करा आणि त्याचे डिस्क्रिप्शन थोडक्यात लिहा व तयार केलेले पोस्टर त्याची चित्र काढून किंवा फोटो काढून तुमच्या शिक्षकांना सेंड करा किंवा तो कसा तयार केला याची डिस्क्रिप्शन व्हिडिओ तयार करून तुमच्या शिक्षकांना पाठवा.